ओके. ठीक आहे. सर्वांना नमस्कार. भारतात जे लोक आहेत त्यांना संध्याकाळचा नमस्कार, गुड इव्हनिंग आणि अमेरिकेत समजा कोणी असतील तर त्यांना गुड मॉर्निंग, सकाळचा नमस्कार. मला संतोषनी अशी विनंती केली, की मागे मी एक वेबिनार केला होता, की या कोरोना व्हायरसचा आपल्या पर्यावरणावर आणि आपल्यावर काय परिणाम होतो आणि त्याच्यासाठी आपण काय करायला पाहिजे. तर ते सगळं भाषण मी इंग्रजीत केलं होतं, परंतु ज्या लोकांना इंग्रजी तितकंसं चांगलं कळत नाही किंवा लक्षपूर्वक ऐकता ऐकता येत नाही, सगळं समजत नाही, त्यांच्यासाठी मराठीत करावं अशी मला विनंती केली संतोषनी. तर अशी विनंती मला केली आणि मला इथे बोलावलं बोलायला. त्याच्याबद्दल सर्वप्रथम आभार. मी एक 10-1 मिनिट बोलेन. मी खरं तर एक पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन तयार केलं होतं, परंतु माझ्या लॅपटॉपमधला माझा जो माऊस आहे, तो जॅम झालाय कुठल्यातरी कारणामुळे. त्यामुळे मला ते काही दाखवता येत नाहीये. तर ते मी तुम्हाला वाटल्यास नंतर पाठवेन. जे लोक ज्यांना ते बघण्याची इच्छा असेल त्यांनी मला WhatsAppवर किंवा फोनवर कळवावं. माझा नंबर आहे, अमेरिकेतला जो कोड आहे म्हणजे +1 किंवा 001 तुम्ही जर भारतातनं मला करत असाल किंवा कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला तर. नंतर 7172156481. तर या नंबरवर तुम्ही मला WhatsApp मेसेज पाठवू शकता आणि मी तुम्हाला जे हे प्रेझेंटेशन आहे त्याचं पॉवर पॉइंट मराठीतलं पाठवू शकतो. तर त्याच्यात मी असं दाखवणार होतो किंवा मला जे सांगायचं ते असं आहे, की आपण या कोरोना विषयाबद्दल अनेक बातम्या सारख्या ऐकत असतो आणि याच्यामुळे आपल्या मनावर थोडा परिणाम पण होतो. आपल्याला असं वाटतं, की हे काय चाललेलं आहे जगभरात. तर आपण या घटनेकडे कसं बघतो किंवा आपण कुठल्याही घटनेकडे कसं बघतो, त्याच्यावरून ते ठरत असतं, की ती घटना चांगली आहे की वाईट आहे. इनफॅक्ट आपण आपल्या मनामध्ये एक पूर्वग्रह करून ठेवलेला असतो, की एखादी गोष्ट चांगली आहे आणि एखादी गोष्ट वाईट आहे. आणि त्यानुसार आपला जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन असतो. तर आत्ता असं आहे, की या क्षणी आपण जर बघितलं, तर संपूर्ण जगामध्ये 20 लाखापेक्षा जास्त लोकांना या कोरोना विषाणूची बाधा झालेली आहे. आणि त्यातले ऑलमोस्ट 1.25 लाख लोक मृत्युमुखी पावलेत. तर अर्थात ज्या लोकांच्या जवळची व्यक्ती आजारी आहे म्हणा किंवा मृत्युमुखी पडलेली आहे, त्यांना याबद्दल वाईट वाटणं साहजिक आहे आणि त्यांच्या आयुष्यावर या घटनेचा फार मोठा परिणाम होतोय आणि होणार पण आहे. परंतु कुठल्याही गोष्टीच्या अगदी जवळ जेव्हा आपण असतो, म्हणजे त्याच्याजवळ जिओग्राफिकली किंवा भौगोलिकदृष्ट्या किंवा वेळेच्या दृष्ट्या. आता बघा आपल्या आयुष्यात अनेक प्रसंग येतात. काही दिवस गेल्यानंतर मग त्या प्रसंगाचं जे आपल्या मनावर एक दडपण असतं म्हणा किंवा एक परिणाम झालेला असतो, तो कमी होतो. त्याचप्रमाणे एखादी गोष्ट जर दुरून बघितली आपण, तर त्या गोष्टीचा आपल्या मनावर तेवढा परिणाम होत नाही. म्हणजे कसं, की समजा आपण एखादं चक्रीवादळ अनुभवलं. चक्रीवादळाच्या आत जर आपण असलो, तर त्या वाऱ्यामुळे होणारा परिणाम, त्यांच्या सुसाट्याच्या वाऱ्यामुळे होणारा परिणाम आपल्यावर प्रत्यक्ष होत असतो. परंतु समजा हेच चक्रीवादळ आपण सॅटेलाईटमधनं बघितलं, तर उपग्रहामधनं बघितलं, तर ते फार सुंदर दिसतं. त्यामुळे जर त्याच्यातलं अंतरातलं कमी झालं ना एखाद्या घटनेतलं, की त्याचा परिणाम आपल्यावर तेवढा होत नाही. तर परिस्थिती आता गंभीर त्याच्याबद्दल नाही. ठीक आहे. परंतु आपण त्याच्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून जर बघितलं, तर असं लक्षात येईल, की जी परिस्थिती जितकी वाईट आहे असं वाटतंय, तितकीशी ती वाईट नाहीये. यातही काही चांगलं आहे. म्हणजे आपण म्हणतो ना, की दुःखाला सुखाची झालर. तशा प्रकारचं आपण ह्याच्याकडे बघू शकतो. तर कसं झालंय बघा, की आपण समजा स्वतःला पृथ्वीच्या जागी ठेवलं. म्हणजे आपण सध्या आपला काय अनुभव आहे, की हे जे शरीर आहे ते आपण आहोत आणि या शरीराच्या आतमध्ये आपण आहोत आणि बाहेर जग आहे. अशा प्रकारचा आपला एक अनुभव असतो आणि आपलं सगळं आयुष्य या अनुभवावर किंवा हे जे आपण गृहीत धरलेलं आहे, या मान्यतेवर आधारित असतं. परंतु आपण थोडं स्वतःला याच्यापेक्षा दूर नेऊ आणि आपण असा विचार करू, की पृथ्वी हे एक शरीर आहे आणि पृथ्वी हा एक जीव आहे. हं.
तर मग काय होईल, की मला असं लक्षात येईल, की या पृथ्वीवर काहीतरी एक असंतुलन असं झालेलं आहे, म्हणजे इम्बॅलन्स. ठीक आहे. हं, हं. तर पृथ्वी म्हणा किंवा निसर्ग म्हणा, हा मूलतः संतुलित आहे किंवा संतुलित राहण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे कसं असतं, की समजा आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, गरमी होते, तर गरमी झाली की पाण्याची वाफ होते, समुद्रातनं सगळी ती वाफ वर जाते, त्याच्यातनं ढग निर्माण आणि नंतर ते ढग वर असतात. म्हणजे मग गरम झाली पृथ्वी की काही दिवसानंतर ती पावसामुळे थंड होते. म्हणजे काय झालं, की पृथ्वीने एक साधारण संतुलन मेंटेन करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर सगळे ढग संपले, पाऊस संपला की मग पावसाळा चालला जातो. मग पृथ्वी ही जी गार झालेली असते, त्याच्यानंतर मग ती थंड होते. मग हिवाळा येतो. मग हिवाळ्यामध्ये अनेक प्रकारची पिकं आपल्याला मिळतात. जमिनीमधनं गोष्टी बाहेर निघतात. त्याला आपण अन्न म्हणतो आणि मग ते आपल्याला वर्षभर पुरतं. मग पुन्हा ते सगळं झाल्यानंतर पुन्हा उन्हाळा येतो, मग पुन्हा पावसाळा. हे असं जे निसर्गाचं चक्र असतं ना, हे सारखं चालत राहतं आणि निसर्ग स्वतःला नेहमी संतुलित ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. तर हा आपला अनुभव आहे. ठीक आहे. तर निसर्गामध्ये ज्या गोष्टी घडत असतात, त्या गोष्टी संतुलन राखण्यासाठीच घडत असतात. हा आपला अनुभव आहे आणि हे आपण नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे. त्यामुळे निसर्गात एखादी एखादी होणारी जी घटना आहे, ती चांगल्यासाठी होत असते, याच्यावर आपला दृढ विश्वास पाहिजे पाहिजे. तर आपण समजा ह्याच्याकडे असं बघितलं, की मनुष्यानी जे अनेक असीमित, अपरिमित उद्योग सुरू केले होते किंवा आहेत, त्यांच्यामुळे काय झालं, की निसर्गाची एक जी नैसर्गिक क्षमता आहे, ह्या सगळ्या उद्योगांमुळे जो काही कचरा किंवा जे वेस्ट आपण ज्याला म्हणू, ते तयार होतं. त्याचं रूपांतर करण्याची जी एक क्षमता असते किंवा ते सामावून घेण्याची एक क्षमता जी असते, त्याला असिमिलेटिव्ह कपॅसिटी असं म्हणतात. एन्व्हायर्नमेंटल इंजिनिअरिंग आमच्या विषयामध्ये. तर ती जेव्हा गरजेपेक्षा जास्त ताणली जाते, त्यानंतर आपल्याला प्रदूषण दृष्टीपथात येतं आपल्या. ठीक आहे. मग त्याच्यामुळे वायूचं प्रदूषण होतं, पाण्याचं, जलाचं प्रदूषण होतं किंवा जमिनीचं प्रदूषण होतं, पृथ्वीचं प्रदूषण होतं. ह्या सगळ्या गोष्टी घडतात. ठीक आहे. तर हे प्रदूषण कशामुळे होतं, की आपण ज्या काही गोष्टी करतो, त्यांची जी एफिशियन्सी असते, ती एफिशियन्सी जशी असायला पाहिजे तशी नसते. एफिशियन्सी म्हणजे कशी, की आपण ज्या गोष्टीसाठी किंवा ज्या एखाद्या परिणामासाठी एखादी प्रक्रिया करत असतो, ती प्रक्रिया पूर्णपणे होत नाही. म्हणजे जास्त माल वापरला जातो आणि कमी माल बाहेर निघतो किंवा त्याचं रूपांतर बरोबर होत नाही. अशा प्रकारची जी इनएफिशियन्सी आपण ज्याला म्हणू, ती निसर्गाला आवडत पण नाही आणि अभिप्रेत पण नाहीये. कारण की निसर्गामध्ये अशा प्रकारची इनएफिशियन्सी नाहीच आहे. म्हणजे मनुष्यानी वाफेवर चालणाऱ्या इंजिनाचा शोध लावला. त्याच्यापूर्वी निसर्गामध्ये कुठल्याही प्रक्रियेमध्ये तयार होणारा कुठलाही पदार्थ असो, म्हणजे इच्छित किंवा बाय प्रॉडक्ट आपण ज्याला म्हणू, की ज्याची इच्छा नाही असा पण पदार्थ जेव्हा तयार होतो, तेव्हा निसर्ग तो पदार्थ सामावून घेऊ शकतो स्वतःमध्ये आणि त्याचं रूपांतर चांगल्या कुठल्यातरी उपयोगी पदार्थामध्ये करू शकतो. म्हणजे उदाहरण उदाहरण जर द्यायचं झालं, तर एखादा जीव जेव्हा मरतो, म्हणजे एखाद्या जीवाचं शरीर जेव्हा मृत होतं, त्यानंतर ते शरीर जे आहे, ते जीवाणूंचं किंवा इतर जीवांचं अन्न बनतं. म्हणजे समजा आपण एखादं शरीर, मृत शरीर जर सोडून दिलं जंगलामध्ये, तर पहिले काही प्राणी येऊन त्याला खातील. नाहीतर मुंग्या खातील. मुंग्यांनी खाल्ल्यानंतर जे उरेल ते जीवाणू खातील. अशा प्रकारे त्या मातीच्या शरीराची पुन्हा माती होईल. म्हणजे कसं असतं बघा, की आपण ज्या वस्तूला पहिले माती म्हणत असतो किंवा जो पदार्थ मातीत असतो, पदार्थ मातीत असला की आपण त्याला माती म्हणतो. म्हणजे कार्बन समजा आपण कार्बन हा एक पदार्थ समजू. कार्बन किंवा हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, सल्फर या सगळ्या पदार्थांपासून आपलं शरीर बनलेलं आहे. तर हे पदार्थ जेव्हा मातीत असतात, तेव्हा आपण त्यांना माती म्हणतो. त्याच पदार्थांचं रूपांतर जेव्हा वनस्पती करतात, तेव्हा त्याच वस्तूला आपण अन्न म्हणतो. आंबा कुठनं तयार झाला? या आंब्यामध्ये जे अणुरेणू आहेत, ते सगळे अणुरेणू आधी पृथ्वीत होते, पाण्यात होते, हवेत होते. त्या सगळ्यांचं एकत्रीकरण करून, रूपांतर करून आंब्याच्या झाडांनी आंबा तयार केला आणि मग आपण त्याला अन्न म्हटलं. ते अन्न जेव्हा तेच अणुरेणू जेव्हा आपल्या शरीरात जातात, तेव्हा
पुरुषाचं शरीर तयार होतं किंवा स्त्रीचं शरीर तयार होतं. म्हणजे काय झालं, की आपल्या सगळ्यांची जी शरीरं आहेत, ती पृथ्वीपासून तयार झालेली आहेत. म्हणून आपण काय म्हणतो, की ही पृथ्वी जी आहे, ही आपली सगळ्यांची आई आहे, भूमाता आहे. मदर अर्थ म्हणतो त्याला आपण इंग्रजीत. बरोबर आहे? जेव्हा आपण असा विचार करतो, तेव्हा काय लक्षात येतं आपल्याला, की अरे आपल्या सगळ्यांची आई तर एकच आहे. म्हणजे आता बघा, की ज्या आपल्या भगिनी आहेत, त्या ज्या आई आहेत, त्यांना त्यांची मुलं त्यांची आहेत ह्याच्याबद्दल त्यांच्या मनात कुठल्याही प्रकारचा संशय नाहीये. कारण की त्यांच्या मुलांना त्यांनी त्यांच्या पोटातून बाहेर पडताना बघितलेलं आहे. परंतु मुलांना तसा अनुभव नाहीये. मुलांनी तर केवळ ही आपली आई आहे हे मान्य केलेलं आहे. सत्य जरी असलं तरी सुद्धा अनुभव सिद्ध नाहीये. मान्यता सिद्ध आहे. म्हणजे मी मान्य केलेलं आहे, की ही माझी आई आहे. परंतु वडिलांबद्दल तर पूर्णपणे मान्यता आहे. कारण की आईनी सांगितलं, की "बाबा हे तुझे वडील आहेत म्हणून हे तुझे वडील आहेत." मला त्याचा काहीच अनुभव नाही. पण आपण ह्या मान्यतेवर आपलं जीवन व्यवस्थित जगू शकतो. ठीक आहे? तर मग हे जे मी तुम्हाला आत्ता सांगितलं, की आपल्या प्रत्येकाची आई जी आहे ती पृथ्वी आहे. ह्या अंडरस्टँडिंगवर किंवा ह्या समजुतीवर मी माझं जीवन का नाही जगू शकत? जेव्हा मी अशा प्रकारे जीवन जगायला लागतो, तेव्हा मला लक्षात येतं, की प्रत्येक जीव जो आहे तो माझा बांधव आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की नाही, की "भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे." कसं म्हणतात? कारण की त्यांना हे लक्षात आलं, की अरे प्रत्येक जीवाची आई जी आहे म्हणजे केवळ मनुष्य प्राणी नाही, सगळे प्राणी, सगळे जीव, विषाणू देखील, ते देखील पृथ्वीतूनच निघालेत बाहेर. त्यामुळे प्रत्येक जीव जो आहे, त्याचं शरीर पृथ्वीपासून तयार झालंय. आणि मग आता पिता कोण? पिता हे जे तत्व आहे ना, हे तत्व आपल्याला प्रत्यक्ष अनुभवाने कधीच कळत नाही. याचा आपल्याला अंदाज घ्यावा लागतो. आणि हे तात्पर्य निर्णय म्हणतात त्याला, त्याच्याने कळतं, की पिता असल्याशिवाय पुत्र किंवा पुत्री हे होणारच नाहीत. म्हणजे तुम्हाला जर पिता नसला, तर तुम्ही जन्माला कसे याल? केवळ मातेमुळे जन्माला येऊ शकणार नाहीत. तर आपल्या सगळ्यांमध्ये जे जीवन आहे, प्राणशक्ती आहे, तो आपला पिता आहे. जे आपल्याला दिसत तर नाही, परंतु ते असल्याशिवाय गत्यंतर पण नाहीये. तर या समजुतीमध्ये किंवा हे जेव्हा मला पूर्णपणे समजतं, तेव्हा ह्या भावनेमध्ये मी जेव्हा आपलं जीवन जगायला लागतो, तेव्हा प्रत्येक मनुष्य, प्रत्येक जीव हा माझा बंधू होतो. हा जेव्हा बंधुभाव आपल्या मनामध्ये निर्माण होतो, तेव्हा आपण खऱ्या अर्थाने मनुष्य होतो. त्याच्या आधी जोपर्यंत आपण स्वतःला निसर्गापेक्षा किंवा इतरांपेक्षा वेगळे समजत असतो, आपल्यामध्ये आपपर भावनेची जेव्हा अशी एक वृत्ती असते, तेव्हा मग काय असतं, की आपल्यावर तर आपलं प्रेम असतं, परंतु जे परं असतं, म्हणजे जे इतर असतं असं आपल्याला वाटतं, त्याच्यावर आपलं तेवढं प्रेम नसतं. मग आपण त्याला कसंही वागवतो. परंतु जेव्हा मला कळतं, की इथे आपपर असं काही नाहीच आहे. सगळीकडे एकच तत्व आहे. म्हणजे सगळ्यांचं जे शरीर आहे, ते सगळं शरीर पृथ्वीपासून तयार झालेलं आहे आणि सगळ्यांमध्ये जे जीवन आहे, ते एकच आहे. म्हणजे माझ्यामध्ये जे जीवन आहे, ते तुमच्यामधल्या जीवनापेक्षा वेगळं नाहीये. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर आपण एखादं बटन सुरू केलं ना, की उजेड होतो. दुसऱ्या बटनाने पंखा फिरतो. तिसऱ्या बटनाने फ्रिजमध्ये एखादी वस्तू थंड होते. तर या तीनही उपकरणांमधली जी वीज आहे, ती एकच आहे. ती वेगळी थोडीच आहे. बल्बमधनं जाणारी वीज वेगळी आहे. फ्रिजमधनं जाणारी वीज वेगळी आहे. असं नाहीये. परंतु ती वीज ज्या उपकरणातून जाते, त्यानुसार तिचं प्रगटीकरण म्हणजे मॅनिफेस्टेशन हे वेगळं होत असतं. त्याचप्रमाणे जेव्हा जीवन मनुष्याच्या शरीरातून जातं, तेव्हा ते मनुष्य रूपाने प्रगट होतं. तेच जीवन जेव्हा एखाद्या विषाणूच्या शरीरातून जातं, तेव्हा विषाणूच्या रूपाने प्रगट होतं. जेव्हा मनुष्य सर्व जीवांकडे समभावाने बघतो आणि पृथ्वीपासून गरजेपेक्षा जास्त वस्तूंचा उपभोग घेत नाही, तेव्हा मनुष्याचं शरीर निसर्गाच्या नियमांप्रमाणे अतिशय सुदृढ, उत्तम आणि प्रचंड आरोग्य संपन्न असं राहतं. आणि तेव्हा त्या शरीरामध्ये विषाणू प्रवेश करत नाहीत. असा माझा प्रत्यक्ष अनुभव आहे. त्यामुळे ह्या सगळ्या लॉकडाऊनच्या काळामध्ये, टाळेबंदीच्या काळामध्ये आपण काय करायला पाहिजे?
आपण 3-4 गोष्टी तर घरी राहायला पाहिजे, जे आपण आता सध्या आहोत सगळेजण घरी. हां. त्यानंतर आपली तब्येत चांगली ठेवायला पाहिजे. तर तब्येत चांगली कशी ठेवायची, की गरजेपुरतंच अन्न खायचं. गरजेपेक्षा जास्त अन्न नाही खायचं. ताजं, सकस अन्न खायचं. साधंच अन्न खायचं. वरण-भात म्हणा, खिचडी म्हणा, भाजी, साध्या गोष्टी. त्यानंतर जो काही व्यायाम आपल्याला घरी करता येईल तो करायचा. घरून करता येईल ते काम करायचं. कुटुंबासोबत आनंदात वेळ घालवायचा आणि चिंतन करायचं जसं मी करतोय. आणि तुमच्यासोबत माझे जे अनुभव आहेत, ते तुमच्या समोर ठेवतोय. तुम्हाला देखील प्रश्न विचारतो, की ही जी परिस्थिती आहे, ह्या परिस्थितीबद्दल आपण काहीच करू शकत नाही. म्हणजे सगळ्यांना जे घरात बसायला सांगितलेलं आहे सरकारनी, तर ते काय त्यांना आनंद होतोय किंवा आपल्याला शिक्षा करायची आहे त्यांना, ह्या उद्देशाने नाही सांगितलंय. आपल्याला सांगितलंय घरी बसायला कारण की ते आपल्यासाठी चांगलं आहे. त्यामुळे ते तर आपण ऐकायलाच पाहिजे आणि घरी बसायलाच पाहिजे. पण घरी बसून मग काय करायचं? तर असल्या प्रकारचे उद्योग करायचे, आपण जे आत्ता सध्या करतोय ते. तर याबद्दल बोलण्याची मला संधी दिली संतोष, त्याच्याबद्दल मी आभारी आहे. तर आता आपण काही प्रश्न घेऊया. म्हणजे मी अनेक चांगली-चांगली चित्र वगैरे दाखवणार होतो, पण ते सगळं आता काही शक्य दिसत नाही मला. देवाची कृपा. जे आहे ते आहे. तर आपण जे बोललो ते तुम्हाला कळलं असावं, पटलं असावं अशी मी करतो. आपण प्रश्न घेऊया. समजा कुणाला काही प्रश्न असले, तर तुम्ही स्वतःला अनम्यूट करा. मला प्रश्न विचारा आणि तो प्रश्न विचारणं झाल्यानंतर स्वतःला पुन्हा म्यूट करा. म्हणजे मग इतरांना च्या इथल्या बॅकग्राऊंडचा त्रास नाही होणार. संतोष ठीक वाटतंय का हे? बरं वाटलं? स्वतःला आता अनम्यूट करून हो, विचार मला हो. प्रश्न किंवा मला सांग ॲट लीस्ट की ठीक म्हणून. नाही बरोबर आहे. आता आता ज्यांना आपण प्रश्न विचारायचा असेल, विचारा. समजा विचार जेव्हा संतोष. जेव्हा आपण म्हणतो, की गरजेपुरतं, तर ती गरज कशी ओळखणार आपण? हा अतिशय चांगला प्रश्न आहे. तर गरज ही आहे ना प्रत्येक व्यक्तीची प्रत्येक व्यक्तीने ठरवायची असते. की याला मागे एका वेळामध्ये कोणीतरी प्रश्न विचारला, की ही लक्ष्मण रेषा आहे. तर ही लक्ष्मण रेषा आपण कशी काय ओळखायची किंवा कोणी लक्ष्मण रेषा आखायची? तर ही जी लक्ष्मण रेषा आहे, ही मोदीजींनी आपल्याला घालायला नको किंवा त्यांनी जर घातली तर आपल्याला आवडणार नाही किंवा मी जर तुम्हाला सांगितलं, की तुम्ही एवढ्याच गोष्टींचा वापर करा किंवा एवढंच खा किंवा हेच खा किंवा हे नका खाऊ, तर तुम्हाला असं वाटेल, की मी ती लक्ष्मण रेषा तुमच्यासाठी आखलेली आहे. इतर व्यक्तींनी आखलेली लक्ष्मण रेषा आपल्याला आवडत नाही आणि आपण तिचं उल्लंघन करतो. हा धडा आपण प्रत्यक्ष रामायणातनं शिकलेलो आहे. लक्ष्मणाने रेखा आखली, परंतु सीता पळून गेली. मग काय उपयोग आहे? त्यामुळे आपली लक्ष्मण रेषा आपण स्वतः आखायची असते. आपल्याला कुठल्या गोष्टीची गरज आहे किंवा कुठल्या गोष्टीशिवाय आपलं चालू शकतं, हे आपण गेल्या 20 दिवसात शिकलेलो नाहीये का? आपण गेल्या 20-25 दिवसात कित्येक गोष्टींशिवाय राहू शकतो, असं सिद्ध केलंय स्वतःच्या अनुभवात. तर त्या सगळ्या गोष्टी समजा गरज नसलेल्या गोष्टी जर आपण ह्या 25-30 दिवसानंतर, दीड महिन्यानंतर समजा कायमच्या बंद केल्या किंवा बंद ठेवल्या, तर काय हरकत आहे? त्यामुळे काय झालंय माहितीये का? हे मनुष्याचे अनावश्यक उद्योग बंद झाल्यामुळे पर्यावरणाचं इतकं इतक्या चांगल्या प्रकारे पुन्हा एकदा पुनरुज्जीवन झालेलं आहे, की सांगण्याची सोय नाही. म्हणजे दिल्लीमध्ये वायू प्रदूषण जे होतं, ते 70% कमी झालंय. म्हणजे काही लोक मला सांगतात, जे दिल्लीमध्ये राहतात, तिथून त्यांच्या घरनं त्यांना कुतुब मिनार दिसायला लागलाय. जो दिसतच नव्हता कधी. कारण की वायू प्रदूषण एवढं होतं, की ते दृश्य दिसतच नव्हतं. यमुना नदीचं जे पात्र आहे, त्याच्यामध्ये फेस असायचा साबणाचा. तो आता एकदम निळंशार पाणी दिसतं. दिल्लीमध्ये मी राहिलेलो आहे 91 ते 93 या काळामध्ये. तेव्हा देखील जेवढं निळं दिसत नव्हतं आकाश, तेवढं आता दिसतंय. महिन्याभराच्या उद्योग थांबवल्यामुळे चीनमधली जी हवा आहे, ती सगळी स्वच्छ झालेली आहे. तिथले कारण की उद्योग पुष्कळसे बंद आहेत. अमेरिकेत तर खूपच सुंदर असतं वातावरण, ते आणखीन सुंदर झालेलं आहे. तर अशा सगळ्या गोष्टी पर्यावरणाच्या दृष्टीने जर विचार केला, तर पर्यावरणाची वृद्धी झालेली आहे. आपल्याला काय वाटतं, की आपण पर्यावरणाची शुद्धी करतो. नाही, असं नाहीये. निसर्ग, पर्यावरण हे मूलतः शुद्धच आहे.
पवित्रच आहे. आपण तिच्यामध्ये दोष निर्माण करतो. आपण तिच्यामध्ये प्रदूषण निर्माण करतो, अनावश्यक गोष्टी करून. तर ते समजा आपण करण्याचं थांबवलं, तर निसर्ग त्याचं जे शुद्ध आणि पवित्र स्वरूप आहे, ते सगळ्यांना आपल्याला दाखवेल. तेच करण्याची गरज आहे. तर आता प्रॅक्टिकल विषयावर येतो, की आपण किती खावं? तर सर्वप्रथम जेवायला बसण्यापूर्वी किंवा कुठलीही वस्तू आपल्या तोंडातून आपल्या शरीरात घालण्यापूर्वी स्वतःला विचारावं, की मला भूक लागलेली आहे की नाही? समजा भूक लागलेली नसेल, तर नाही खायचं. भूक लागलेली असणं हे जेवण करण्यासाठी किंवा अन्नामध्ये शरीर घालण्यासाठी एकमेव कारण आहे. भूक नसताना जेवणं हे निसर्गाला अपेक्षित नाही. जर आपण तसं केलं, तर त्यामुळे आपल्याला व्याधी होतात. आपल्या शरीरामध्ये रोग उत्पन्न होतात. कारण की जे अन्न आपण आपल्या शरीरात घातलेलं आहे, त्या अन्नाचं पचन आपण व्यवस्थित करत नाहीत. न पचलेल्या अन्नामध्ये अनेक प्रकारचे जीवाणू आपल्या शरीरामध्ये तयार होतात. मग ते जीवाणू आणि त्यांची विष्ठा हे सगळं आपल्याला फेकून देणं भाग पडतं. आणि जेव्हा जसं मी आता सांगितलं ना, की निसर्गाची प्रदूषण जिरवण्याची किंवा त्याचं रूपांतर करण्याची क्षमता जेव्हा उल्लंघून जाते, त्याच्यानंतर म्हणजे ती लक्ष्मण रेषा जर आपण पार केली, तर मग निसर्ग आपल्याला धडे शिकवतो रोगाच्या रूपाने. पण जर ती लक्ष्मण रेषा आपण पार केली नाही, तर आपल्याला रोग होत नाही. हा माझा प्रत्यक्ष अनुभव आहे. जर आपल्याला कोरोनाची बाधा झाली सुद्धा देवाच्या कृपेने, तरी सुद्धा आपल्याला त्याचा काहीही परिणाम आपल्या शरीरावर दिसणार नाही. म्हणजे कदाचित सर्दी पडसं होईल, आपल्याला शिंक येईल, आपण तो शिंकून देऊ, परंतु आपल्याला त्याचा काही त्रास होणार नाही. कारण की आपल्या शरीरामध्ये अशी परिस्थितीच नाहीये. कुठलाही जो जीव असतो ना, तो त्याच्यासाठी उपयुक्त जी परिस्थिती असते किंवा जो परिवेश असतो, इकोसिस्टम आपण ज्याला म्हणू, तो त्याच्यामध्ये जाऊन स्वतःचं अन्न शोधत असतो. स्वतःसाठी राहण्याची एक जागा शोधत असतो. जर आपल्या शरीरामध्ये तशा प्रकारची जागा नसलीच, तर तो जीव आपल्या शरीरात येतच नाही. म्हणजे मला हा प्रत्यक्ष अनुभव कसाला सांगतो संतोष, की मला आधी खूप डास चावायचे आणि आता हल्ली डास चावणं बंद झालं. तर हा तर फार चमत्कार झाला. मला वाटलं, की असं कसं काय झालं? तर मी त्याच्यावर थोडंसं संशोधन जेव्हा केलं, तेव्हा मला असं लक्षात आलं, की डासांना 4 गोष्टी अतिशय प्रिय आहेत. एक तर म्हणजे आपल्या रक्तातलं कोलेस्टेरॉल. तर जी व्यक्ती उपवास करते, गरजेशिवाय खात नाही, भूक असतानाच जेवते आणि पहिला ढेकर आल्याबरोबर उठते. म्हणजे पोट भरलेलं असं समजायचं. अर्ध पोट भरलेलं असं समजायचं. अर्ध पोट अन्न भरायचं, त्याच्या पलीकडे जागा रिकामी ठेवायची. म्हणजे मग त्याच्यामध्ये आपल्या शरीरातले जे सगळे स्त्राव असतात, ते सगळे त्याच्यात जातात आणि मग त्याने अन्नाचं पचन होतं. तुम्ही जर जास्त अन्न खाल्लं, तर अन्नाचं पचन बरोबर होत नाही. मग शरीरामध्ये कचरा जमा होतो आणि मग त्याच्यामध्ये जीवाणू येतात आणि मग ते त्यांचं काम करायला लागतात निसर्गाचं आणि मग त्याच्यामुळे आपल्याला रोग झालेला आहे, असा आपल्याला अनुभव येतो. परंतु जेव्हा आपण गरजेपेक्षा जास्त अन्न खात नाही, तेव्हा अजिबात रोगराई येत नाही. तर एनिवे डासांना कोलेस्ट्रॉल आवडतं. दुसरं त्यांना आपल्या रक्तातलं मीठ आवडतं. आपल्याला मीठ, खारट पदार्थ, चटकदार पदार्थ खाण्याची सवय असते, तर त्यांनाही आवडतं तेच. दुसरं म्हणजे कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण. जेव्हा आपण अन्न खातो ना, त्या अन्नाच्या तुलनेत म्हणजे प्रपोर्शनल तेवढा कार्बन डायऑक्साईड आपण आपल्या शरीरातनं तयार करतो आणि बाहेर फेकतो. तर डासांना याचं फार आकर्षण असतं आणि चौथं म्हणजे आपल्या शरीराचं तापमान. तर जेव्हा आपलं शरीर पुष्कळ अन्न प्रोसेस करतं ना, तेव्हा आपल्या शरीराचं तापमान वाढतं. तर माझ्या शरीराचं तापमान साधारण एक अर्धा डिग्री कमी असतं लोकांपेक्षा. त्यामुळे डास माझ्याकडे येत नाहीत. ते इतर लोकांकडे जातात कारण की माझ्याकडे येऊन त्यांना काही उपयोग होत नाही. माझ्या रक्तातलं कोलेस्टेरॉल पण कमी आहे, मीठ पण कमी आहे, कार्बन डायऑक्साईड खूपच कमी आहे कारण की मी फार कमी खातो अन्न आणि चौथं म्हणजे तापमान कमी आहे. त्यामुळे डास हा जो प्राणी आहे, हा फार हुशार आहे. त्याला माहिती आहे की कुठे जाऊन आपलं अन्न शोधायचं. जिथे जाऊन वेळ नुसता वाया जाईल, अन्न मिळणारच नाही, तिथे जाऊन तो कशाला वेळ घालवेल? म्हणून तो मला बायपास करून लोकांकडे जातो. असा अनुभव आहे. तर असं असतं की आपल्या शरीरामध्ये जर आपण व्यवस्थित वातावरण ठेवलं, तर त्याचा आपल्यालाही अनुभव चांगला येतो आणि उपद्रवी जीव आपल्याजवळ येतच नाही. तर हे त्या प्रश्नाचं उत्तर आहे. बरोबर आहे.
आणखी कोणी काही प्रश्न विचारायचे असतील तर अनम्यूट करा, विचारा मला आणि मग मी पाहतो. हे नमस्कार एक डॉक्टर. 10-15 मिनिटात संपेल बहुतेक. हा सांग भारत. नमस्कार डॉक्टर. माझं नाव भारत. मी अबुधाबीवरून बोलतोय. अरे वा, आणि वेलकम. सर्वप्रथम तुमचे खूप धन्यवाद. खूप चांगला सेशन तुम्ही घेतलात. खूप चांगली माहिती सांगितलीत. माझा प्रश्न आधी सुरुवातीला तुम्ही माहिती दिलीत निसर्गाच्या समतोलाबद्दल, ज्याला इकॉलॉजिकल बॅलन्स म्हणतात. बरोबर. तर माझा प्रश्न असा होता की जर निसर्ग स्वतःच असा समतोल साधत असेल आणि जे काही दुर्घटना घडतात किंवा महामारी येते, तर मग याची शिक्षा सर्वांनाच मिळते. म्हणजे ज्यांनी सर्वांना खरोखर नाही चुका मिळत. केल्या, सर्वांना नाही मिळत. म्हणजे म्हणजे जेवढ्या लोकांना बाधा झालेली आहे ना, त्या सगळ्या लोकांपैकी सगळ्यांनाच त्याचे सिम्पटम्स दिसत आहेत किंवा ते सगळेच जण मेले असं नाही होते. हम्म. नाही म्हणजे माझा पुढचं माझं प्रश्नाचं पुढे डिस्कस आहे की फॉर एक्झाम्पल समजा जे प्रत्यक्षरित्या रिस्पॉन्सिबल असतील या गोष्टीसाठी, निसर्गाच्या हानीसाठी, असे बरेचसे उद्योजक कदाचित चांगले राहतील. तो माणूस पर्यावरण झटतोय, Just असा एक सेकंद हा. शेतकरी तो दगावेल. एखादे सफाई करणारे कामगार असतील ते दगावतील. पण ही म्हणजे जर समजा जसं आपण महाभारताचं उदाहरण, धर्माचं युद्ध असताना चांगले चांगले योद्धे किंवा सज्जनही मारले गेले. असं का घडतं? बरोबर आहे. तर याचं उत्तर आहे माझ्याकडे आणि मला माहित नाही की किती वेळ उरलेला आहे. कदाचित हे नाही आपोआप त्यासाठीच मी याच्यात इंटरप्ट संपतं. करत होतो. मला आता एक मेसेज आला हा की सांग. 40 मिनिटाचं रिस्ट्रिक्शन हा. सोडून दिलंय म्हणून, गिफ्ट दिलंय. अरे वा, मग तर हे खूपच उत्तम आहे. मग आता आपण आपलं हे लोकांपर्यंत करण्याची इच्छा आहे आणि इथे राहण्याची इच्छा आहे, तोपर्यंत आपण हे करू शकतो. उत्तम. बरं. छान आहे. म्हणजे ही पण देवाची कृपा आहे बघा आपल्यावर. तर एनिवे भरत, थँक्यू. आपण हा म्हणजे ऐकू सांग. शकतो थोडं चांगली इन्फॉर्मेशन. हा सांग सांग. आणि तर आता तुमच्याकडून ह्याचं इन्फॉर्मेशन उत्तर ऐकायला असे, मिळेल काही वेळ आणखी. हे बरोबर आहे ना. तर आता ह्याचं उत्तर देतो मी की कसं असतं हम्म. पहा, की आपण आपला जगाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन असतो ना, तो फार असा कोता असतो, म्हणजे नॅरो असतो. म्हणजे आपण घटनाक्रम जो असतो ना, तो घटनाक्रम एका विशिष्ट काळामध्ये बघत असतो आणि आपल्याला असं वाटतं की ह्या काळामध्ये असा परिणाम जर दिसतो आहे, तर ह्याचं कसं काय आपल्याला सांगड घालता येईल आपल्या बुद्धीशी म्हणा किंवा एकंदरीत आपल्याला जे कळतं किंवा समजतं किंवा मी जे सांगितलं, तर त्याशी कशी काय सांगड घालता येईल. तर ते असं मर्यादित काळामध्ये आपण जेव्हा घटना बघतो, तेव्हा त्या पूर्णपणे आपल्याला कळतात असं नाही. कसं असतं की प्रत्येक व्यक्तीचा जो अनुभव असतो ना, म्हणजे माझा जो अनुभव आहे किंवा तुझा जो अनुभव आहे, तो तुझ्यासाठी युनिक आहे. म्हणजे एकमेव आहे. एकमेव द्वितीय. तुला जे जगाचं ज्ञान किंवा जगाचा जो अनुभव होतो किंवा स्वतःबद्दलचा जो अनुभव होतो, तो तुझा स्वतःचाच आहे. प्रत्येक व्यक्तीला त्यांचा जो अनुभव असतो प्रत्यक्ष, त्याच्या व्यतिरिक्त जगाची कल्पना किंवा जगाचा अनुभव नसतो. ठीक आहे? तर जेव्हा अशा प्रकारच्या घटना आपण बघतो, तेव्हा अशा प्रकारचे प्रश्न आपल्या मनामध्ये येणं साहजिक आहे. तर ह्या घटना ज्या असतात ना, त्या घटना काळामध्ये आपल्याला जो काळ माहित नाही, त्या काळामध्ये घडलेल्या घटनांचा हा परिणाम आज आपण बघत असतो किंवा आज घडणाऱ्या घटनांचा किंवा जे काही आपण करत असतो, त्याचा परिणाम नंतर केव्हा होईल, याच्याबद्दल आपल्याला खात्री देता येत नाही. ठीक आहे? तर असं असतं की व्यक्तीनी, कुठल्याही व्यक्तीनी किंवा देशाने किंवा समाजाने देखील कशाप्रकारे आपलं जीवन यापूर्वी व्यतीत केलेलं आहे, त्यानुसार सध्याची जी परिस्थिती आहे, ती त्या सगळ्या कार्यक्रमाचा एक परिणाम म्हणून असते. म्हणजे आता या सगळ्या प्रश्नांची जी उत्तरं आहेत ना, या प्रश्नांची उत्तरं मी गीतेमध्ये शोधण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे? तर गीतेमध्ये जे सांगितलेलं आहे ते सत्य आहे आणि ते सत्य कसं आहे, या श्रद्धेने, या भावनेनी जर आपण गीतेकडे बघितलं, तर आपल्याला त्यातनं पुष्कळसं शिकायला मिळतं आणि मग लक्षात येतं, की हां, अरे, हे जे सांगितलेलं आहे ना, हे तर बरोबर वाटतंय. कारण की मलाही अनुभव तसाच येतोय. जर मी तटस्थपणे किंवा कुठल्याही प्रकारचा पूर्वग्रह न ठेवता जर एखाद्या घटनेकडे किंवा एखाद्या अनुभवाकडे बघितलं तर. परंतु जर माझ्या मनामध्ये पूर्वग्रह असला, तर मग तीच घटना मला चांगली किंवा वाईट दिसते. म्हणजे याचं उदाहरण देतो मी एकदा. उदाहरण असं आहे की 2019च्या मे महिन्यामध्ये नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान दुसऱ्यांदा निवडून आले. ही घटना आहे, ही वस्तुस्थिती.
तर आता हे चांगलं आहे की वाईट आहे हे तुम्ही ज्याला विचाराल त्याच्यावर अवलंबून आहे की नाही. तर एखादी घटना चांगली आहे किंवा वाईट आहे हे आपण ठरवत असतो स्वतः. ती घटना जशी असते तशीच असते. याचा अर्थ काय की जग जे आहे, जे जसं आहे ते तसं आहे. ठीक आहे. तर ते चांगलं आहे किंवा वाईट आहे हे मी त्या जगाकडे कसं बघतो त्याच्यावर ते अवलंबून आहे. तर ठीक आहे, सध्या असं दिसतंय की काही उद्योजकांना ते कदाचित काही वाईट गोष्टी करत असले तरी सुद्धा त्यांच्यावर त्याचा परिणाम होत नाही, परंतु इतर लोकांवर वाईट परिणाम होत असताना दिसतोय आपल्याला. हे असं कसं काय? तर माझ्या आयुष्यामध्ये जे अनुभव मला येतात किंवा ज्या घटना माझ्या आयुष्यामध्ये घडतात, त्या सगळ्या मी जे आधी केलेलं असेल त्याचा परिणाम असतात. म्हणजे काय आहे की माझ्या आयुष्यातल्या घटना किंवा माझे जे अनुभव आहेत, हे मी केलेल्या कर्मांचं फळ आहे. हे जेव्हा मला लक्षात येतं, तेव्हा मला जे अनुभव येतात आहे त्याच्यासाठी मी इतरांना जबाबदार धरणं बंद करतो. आणि मग मी विचार करतो की हा अनुभव मला का येतोय? किंवा याच्यासाठी मी काय करायला पाहिजे? म्हणजे आता उदाहरण द्यायचं जर झालं, तर मी सांगितलं की जर माझं शरीर स्वस्थ असलं, माझं मन जर स्वच्छ असलं, स्वस्थ असलं, तर विषाणूची बाधा माझ्या शरीराला किंवा घटनांची बाधा माझ्या मनाला होत नाही. हा माझा प्रत्यक्ष अनुभव आहे. ठीक आहे. तर हे कशामुळे आलं, की कसं असतं पहा भारत, की आपल्या सगळ्यांना आपण सगळेजण ना आपलं जे आयुष्य असतं ते अनेक प्रकारच्या मान्यतांवर जगत असतो. म्हणजे जसं मी आता सांगितलं ना, की आपली अशी मान्यता आहे, की हे माझे जे बायोलॉजिकल आई-वडील आहेत, नैसर्गिक आई-वडील आहेत, त्यांचा मी मुलगा आहे. मला माहितीच नाही, की हे माझे आई-वडील आहेत. मला प्रत्यक्ष अनुभव नाहीये, परंतु मी मान्य केलेलं आहे. सत्य आहे, परंतु मान्यतेवर आधारित आहे. त्या मान्यतेवर आपण आपलं जीवन जगतोय, व्यवस्थित जगतोय. त्याला काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. त्याचप्रमाणे आपल्या ज्या 4 मूलभूत मान्यता असतात, ज्यांच्यावर आपलं आयुष्य सगळं आधारित असतं, त्या 4 मान्यता गीतेच्या 15व्या अध्यायामध्ये व्यवस्थितपणे समजावून सांगितल्या आहेत. एक तर म्हणजे हे जग काय आहे? एक म्हणजे जीव म्हणजे मी स्वतःला जे समजतो ते कोण आहे? तिसरं म्हणजे मी ज्याला ईश्वर आहे असं मानतो तो कोण आहे? आणि चौथं म्हणजे हे सगळं समजण्यासाठी साधना किंवा कुठल्या प्रकारे मी राहायला पाहिजे, ते सांगितलं. तर ह्या 4 गोष्टी जेव्हा आपल्या मनामध्ये आपल्याला चांगल्या समजतात, स्पष्टपणे समजतात आणि त्यांच्याबद्दलच्या आपल्या आधीच्या ज्या मान्यता असतात, त्या सगळ्या मान्यता आपण झुगारून देतो. त्यानंतर आपल्याला आपल्या जगण्याचा आणि स्वतःबद्दलचा अनुभव एक वेगळ्या प्रकारे येतो आणि यायला लागतो. आणि त्या अनुभवामध्ये असं लक्षात येतं, की जगामध्ये ज्या घडामोडी होत आहेत, त्या घडामोडी ह्या चांगल्या कारणासाठीच होत आहेत. म्हणजे वाईट घटना घडते असं दिसलं किंवा दिसतं, ती देखील आपण तिच्याकडे बघण्याचा आपला जो दृष्टिकोन असतो, तो ती घटना वाईट आहे, याच्यापेक्षा त्या घटनेमधून मी काय शिकू शकतो? असा होतो. म्हणजे निगेटिव्ह जरी दिसली ना बाहेरची घटना, तरी त्यातनं पॉझिटिव्ह काय आहे हे शोधण्याचा मी प्रयत्न करतो. तर मी यावेळेस काय केलं, ह्या कोरोनाच्या बाधेतून किंवा कोरोनाची ही जी सध्या परिस्थिती सुरू आहे, ह्या परिस्थितीतून चांगलं काय आहे? चांगलं हे आहे, की पृथ्वीवर जो एक रोग पृथ्वीला झालेला होता, मनुष्याच्या हवेचा. म्हणजे गरजेपेक्षा जास्त वस्तू मनुष्य तयार करायला लागला होता, गरजेपेक्षा जास्त उद्योग मनुष्य करायला लागला होता. त्यामुळे निसर्गाची असीमित हानी झाली. म्हणजे आपण जंगलतोड केली, जे वन्य परिवेश आहेत त्या सगळ्या क्षेत्रांवर आपण अतिक्रमण केलं आणि अशी एक थिअरी आहे सध्या, लोकांची अशी एक मान्यता आहे, की वरून तो जो विषाणू आहे कोरोनाचा, तो मनुष्यांपर्यंत आला. असा एक समज आहे. तर तो खरा आहे किंवा खोटा आहे ह्याच्याबद्दल मला काही म्हणायचं नाहीये. परंतु वन्य क्षेत्र जी आहेत किंवा जंगलं जी आहेत, त्यांचं क्षेत्र गेल्या 50, 60, 100 वर्षामध्ये खूप कमी झालंय. याच्याबद्दल तर काहीच वाद नाहीये. कारण की मनुष्याची जी लोकसंख्या आहे ती खूप वाढली आणि त्याच्यामुळे आपण इतर जीवांचे जी घरं होती त्याच्यावर अतिक्रमण केलं. मग ह्याचा काहीतरी परिणाम तर होणारच आहे ना. तर तो परिणाम आता आपल्याला दिसतोय. त्याच्यामुळे काय होईल, की ह्याच्यातून आपण हा धडा शिकू, की आपण गरजेशिवाय ज्या गोष्टी उगीचच्या उगीच तयार करतो, त्यांचा उपभोग घेतो, त्या आपण बंद कराव्या.
कारण की त्या बंद करून महिनाभरात काहीच फरक नाही पडलाय. चांगलं चाललंय आपलं, आणि आपलं चांगलं नाही चाललंय, निसर्गाचं पण खूप चांगलं चाललंय. तर हा जर धडा आपण शिकलो, आपण जर आपलं जीवन सिम्पली, म्हणजे अतिशय नैसर्गिक पद्धतीने आणि किमान गरजांवर जर चालवू शकलो, तर ते आपल्यासाठी पण चांगलं असतं आणि ते निसर्गासाठी पण चांगलं असतं. तर हा जर धडा आपण शिकलो यातनं, तर फार चांगलं होईल. तर ठीक आहे का उत्तर हे? धन्यवाद, समाधान झालं धन्यवाद. का? खूप खूप छान समाधान झालं. Very good. आणि आपल्या कर्माची चक्र शेवटी फिरत असतात आणि जे घडतं ते एका दृष्टीने चांगल्यासाठीच घडत असतं. प्रश्नच नाही. आपल्याला जो अनुभव सध्या येतो आहे, आपण ज्या परिस्थितीमध्ये सध्या आहोत, हे आपल्या कर्माचं फळ आहे, हे जेव्हा आपल्याला स्पष्टपणे कळतं आणि ह्याबद्दल आपल्या मनामध्ये दृढ विश्वास तयार होतो, त्यानंतर आपण नक्कीच. परिस्थितीसाठी इतर कुणाला जबाबदार धरण्याचा कार्यक्रम बंद करतो. बरोबर. हे करणं आवश्यक आहे. एनिवे, हा चांगला प्रश्न विचारला. थँक्यू व्हेरी मच. आता मी दुसऱ्या थँक्यू कोणाला व्हेरी तरी मच. विचारतो, त्यांना सांगतो की कोणी प्रश्न विचारा म्हणून मला. आणि मला जर इफ यू फील लाईक कॉन्टॅक्टिंग मी, व्हॉट्सअपच्या थ्रू मी नंबर सांगितलेलाच आहे, तर यू कॅन कॉन्टॅक्ट मी. ठीक आहे, मग दुसऱ्या कोणाला तरी प्रश्न विचारू देऊ आपण आता. संतोष, आणखीन कोणाला विचारायचा असेल प्रश्न तर भारत, यू कॅन गो बॅक ऑन म्यूट. आपण बाकीच्या लोकांना विचारू. मग ज्यांना विचारायचा असेल प्रश्न त्यांनी अनम्यूट करा आणि मग ते या. नमस्कार बोला. विक्रम सर. हा बोला योगेश हा, चंद्र. लोहोकर बोल, योगेश बोलतोय. नमस्कार, बोला. हा, एक प्रश्न असा आहे की निसर्गाच्या ह्या संदर्भामध्ये ग्लोबलायझेशनचा आता परत एकदा रिथिंकिंग करण्याची वेळ आली आहे. म्हणजे मी प्रश्नच नाही. पॉलिटिकल याच्यावर, नॅशनल याच्यात म्हणते, पण एक जे नॅचरल स्वदेशी निसर्गाचं, तर त्या ह्याच्या दृष्टीने सध्याच्या ग्लोबलायझेशन रिथिंकिंगची गरज आहे असं वाटतंय का तुम्हाला? यात प्रश्नच नाही. कोणतेही राजकारण किंवा असं हे नाहीये. हे बघा, करोना जो आहे तो रान करत नाही. करोना हा नैसर्गिक विषाणू आहे आणि त्या विषाणूला पोषक परिस्थिती ज्या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी तो विषाणू कुठल्याही प्रकारचा धर्म, जात, देश, कातडीचा रंग, श्रीमंती, बुद्धिमत्ता ह्या कुठल्याही प्रकारचा भेदभाव करत नाही. त्यामुळे ग्लोबलायझेशन एका दृष्टीने चांगली गोष्ट आहे. म्हणजे आपल्याला हे लक्षात आलं की ह्या पृथ्वीवर राहणारा प्रत्येक जीव किंवा प्रत्येक मनुष्य हा केवळ मनुष्य आहे. मनुष्य आणि मनुष्य आणि मनुष्य याच्या व्यतिरिक्त आपण जे काही भेद आपल्यामध्ये निर्माण केलेले आहेत, ते सगळे भेद आपण स्वतः निर्माण केलेले आहेत. ते निसर्गाने निर्माण केलेले नाहीयेत. मनुष्य हा नैसर्गिक जीव आहे आणि जोपर्यंत तो हे पूर्णपणे समजून घेत नाही की मी निसर्गाचा अविभाज्य अंग आहे, मी निसर्गाहून वेगळा नाही, मी निसर्गाहून वेगळा जोपर्यंत स्वतःला समजतो आहे, तोपर्यंत मी भलं मोठं पाप करतोय, हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही, तोपर्यंत आपलं काही खरं नाही. पटतंय का? तुमचा व्हिडिओ फ्रीज झालेला थोडं आहे, मला पण होपफुली विचारायचंय परत तुम्हाला एकदा. पटलं का विक्रम उत्तर सर, जे दिलं ते? हा बोला. माझं म्हणणं काय होतं की ह्या ग्लोबलायझेशनमुळे जे काही बाकीचे इंडस्ट्रीज वाढले असतील किंवा ट्रान्सपोर्ट वगैरे वाढले असतील, की जे मगाशी तुम्ही निसर्गामध्ये हस्तक्षेप म्हणत होतात, हा ते वाढलं आहे का? आणि आता आता ठीक आहे की 1 महिना आपला निसर्ग खूप चांगला झालाय वगैरे, हा पण 6 महिन्यांनी किंवा 1 वर्षानंतर हीच हा परिस्थिती आपल्याला ठेवता येईल अशा अपेक्षित आहे का काही? आता बघा की जे उद्योग आपण बंद केलेले आहेत, ते जर सगळे पुन्हा सुरू केले तर पुन्हा त्रास होईल याच्याबद्दल काही शंका नाही. म्हणजे पुन्हा पर्यावरणाची जी जी आधी होती तशीच होईल, असं होऊ शकतंच, प्रश्नच नाही. तर अनावश्यक गोष्टी करणं बंद करणं हे आपल्या हातात आहे आणि ते आपण करावं जाणीवपूर्वक. हे जर आपण या करोनाच्या परिस्थितीमधनं शिकलो तर फार चांगलं होईल.
आणि होईल असं, असा माझा विश्वास आहे मला. कारण आता बघा की काय होईल, अनेक देश एकमेकांना दूषण देतील. म्हणजे सगळे लोक आता चीनवर तर भिडलेले आहेच की हे तुमच्यामुळे झालंय म्हणून, आहे की नाही. तर हा अर्थात मनुष्य स्वभाव आहे. त्यामुळे मला कोणाला दुसऱ्याला दूषण द्यावं असं म्हणजे स्वतःला वैयक्तिकरित्या वाटत नाही. आपण जर सगळेजण, हे बघा, जग जे आहे हे आधीपासनं आतापर्यंत असंच चालत राहत आलेलं आहे. त्याच्यामध्ये काही फारसा बदल घडलेला आहे असं मला दिसत नाही. म्हणजे आपण अगदीच जर सत्ययुगात जरी गेलो तरी सुद्धा तेव्हा प्रल्हादाचे वडीलच स्वतः हिरण्यकश्यपू राक्षस होते. त्यानंतर त्रेतायुगामध्ये रामाच्या काळामध्ये रावण, कुंभकर्ण वगैरे अशा प्रकारचे लोक होते. नंतर द्वापर युगामध्ये कृष्णाच्या काळामध्ये दुर्योधन, दुःशासन, कंस वगैरे अशा प्रकारचे लोक होते. आता आजच्या काळामध्ये आपण आहे. त्यामुळे मला सांगा की जगामध्ये अशा प्रकारचे लोक नेहमी राहत आलेले आहेत. त्यामुळे जग हे असंच राहत आलेलं आहे. जगामध्ये काही फारसा बदल घडलेला आहे असं नाही. आपण म्हणतो की सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग, कलियुग वगैरे सगळ्या काळांमध्ये अशा प्रकारचे लोक राहत आलेले आहेत. आणि सगळ्या काळांमध्ये चांगले लोक देखील राहत आलेले आहेत. म्हणजे आपल्या काळामध्ये देखील आपण आपल्या अगदी नजीकच्या काळामधले जे संत आहेत, विवेकानंद झाले, रामकृष्ण झाले किंवा गोंदवलेकर महाराज झाले, त्याच्या आधीच्या काळामध्ये ज्ञानेश्वर झालेत, रामदास झालेत, तुकाराम महाराज झालेत, एकनाथ झालेत, हे सगळे जे संत आहेत हे या कलियुगात झालेले आहेत. म्हणजे ह्यांच्या काळामध्ये जी परिस्थिती होती ती आजच्या काळापेक्षा काही फारशी वेगळी होती असं नाही. इनफॅक्ट ज्ञानेश्वर महाराजांच्या लहानपणी त्यांना जे कष्ट झेलावे लागले किंवा जो त्रास सहन करावा लागला समाजाकडून, त्याची आपण कल्पना देखील नाही करू शकत. परंतु शेवटी काय झालं की त्यांचं चित्त इतकं शुद्ध होतं, त्यांचं हृदय इतकं शुद्ध होतं, निर्मळ होतं की त्यांनी शेवटी म्हटलं की जे खळांची व्यंकटी सांडो, म्हणजे खळ नष्ट हो असं नाही सांगितलं. दुष्ट लोकांचा दुष्टपणा जाऊ द्या, दुष्ट लोक नष्ट हो असं नाही म्हटलं त्यांनी. इतका प्रेम, इतका कळवळा कसा काय आला त्यांना? म्हणजे लग्न झालेलं नसताना, पुरुष असताना देखील 21 वर्षाच्या मुलाला आपण माऊली म्हणतो. का म्हणतो? कारण की त्यांच्यातलं जे प्रेम होतं ते ओतप्रोत होतं. त्याचा अनुभव आपल्याला आज देखील येतो. तर ही मनुष्यत्वाची परिसीमा आहे. हे ह्याला म्हणतात मनुष्य होणं. ते जेव्हा आपल्याला कळायला लागतं ना, त्याच्यानंतर मग हे विश्वची माझं किंवा वसुधैव कुटुंबकम अशी भावना आपल्या मनामध्ये निर्माण होते, जी भावना केवळ वैदिक धर्मामध्येच आहे. इतर धर्मामध्ये माझा धर्म जो पाळेल तो माझा बंधू आणि जो माझा धर्म पाळणार नाही तो माझा शत्रू, असा भेद आहे. हा भेद सनातन वैदिक धर्मात नाहीये. तर हा सनातन वैदिक धर्म विश्वधर्म होईल एक दिवस, की हे सगळ्यांना त्यांच्या जाणीवेतून लक्षात येईल आणि आपल्या सगळ्यांच्या वर्तणुकीतून लक्षात येईल, असा माझा विश्वास आहे. मला एक प्रश्न नाही म्हणता येणार, पण मला ऐकू येत नाही धन्यवाद बरोबर. सर. हॅलो. वाढवतो माझा आवाज. हा, हॅलो, ऐकू येते का? एक सेकंड, मी स्पीकर ऑन करतो. मला ऐकू येत नाही. हा, गो हेड. ओके. प्रश्न म्हणता नाही येणार, मी काही समजलो आहे ते मी बोलतो. मे बी इफ इट इज रॉंग देन जस्ट एक्सप्लेन. बेसिकली महेश म्हणजे संतोषचा भाऊ आहे का सख्खा? हो. गोष्ट अशी आहे ना, हा सगळा जो काही आपण आता मीटिंग करतो आणि आता जे प्रश्न तयार होत आहेत ना, दॅट इज जस्ट बिकॉज आय थिंक कुठेतरी मानसिकतेचा प्रॉब्लेम आहे आपला, की आपण मिरॅक्युलस जगामध्ये किंवा मिरॅक्युलस बिलीफ मध्ये जास्त घुसत चाललेलो आहोत. दॅट इज व्हॉट आय एम थिंकिंग. कारण दोन प्रकार आहे त्याच्यामध्ये बघायचे. एक म्हणजे प्रकृती आहे आणि प्रकृतीचा आपण एक भाग आहोत. आणि जर आपला जो भाग आहे तो जर आपण नीट नाही केला तर प्रकृतीमध्ये जे काही बदल होतात त्यामध्ये आपण नष्ट होणार. डायनासोर नष्ट झाले, मनुष्य नष्ट व्हायला वेळ लागणार नाही या कोरोना व्हायरसमुळे, आपल्याला कळत नाही. तर मनुष्य नष्ट झाल्यामुळे काही परिणाम होणार नाही. इनफॅक्ट होणार नाही, काही फरक पडणार नाही. लोक जे आहेत ना, त्यांना वाटतं कोणतरी देव येणार आहे ज्याला 4 हात आहेत, 10 तोंड आहेत आणि तो मनुष्याची सेवा करणार. ही जी विकृती, ही वैचारिक विकृती जी आपण बसून घेतलेली आहे डोक्यामध्ये, याला सगळ्यात पहिले लांब करणं गरजेचं आहे. तुम्हाला स्वतःला फिट व्हावं लागेल. यू हॅव टू फाईट युअर सेल्फ.
करेक्ट. सर्व्हायव्हल द फिटेस्ट. तर Yes. आता ही जी मानसिकता आहे ना, ह्याच्यामुळे प्रश्न की मी वाईट कामं केली नाहीत तर मला सजा. वाईट कामं केली ना हे बघण्याचा अधिकार तुम्हाला दिलेलाच नाही. इफ यू आर फिट यू विल सर्व्हाइव्ह. इफ यू आर नॉट फिट यू विल डाय. नो वन इज टेकिंग केअर ऑफ यू. येस. लक्षात घ्यायची गोष्ट. एवढं सिंपल वेने आपलं जगलं पाहिजे. आपण काय करतो आहोत की मी सगळ्या म्हणजे आपल्याला ते भ्रमित केलेलं आहे तत्वज्ञानाने की मी सगळ्यांचं चांगलं करतो, आई बापाची सेवा करतोय, मी हे करतोय, मी मंदिरात जातोय, मी घंटा वाजवतोय, मी मेणबत्ती लावतोय, मी सगळं करतोय, तर माझं काही वाईट व्हायला नाही पाहिजे. तू शरीराची काळजी घेतोय का, निसर्गाचे नियम पाळतोय का, हे प्रश्न कोणी विचारत नाही. तू जर शरीराची काळजी घेत नाहीये, निसर्गाचे नियम पाळत नाहीये, निसर्गात होणाऱ्या बदलावासाठी तू सक्षम राहत नाहीये, तर वर्ण देव जरी आला तरी तुझ्यात काही फरक पडणार नाही. तू मरणार आहे, तू संपणार आहेस. करेक्ट. हे लोकांना समजत नाही. ह्याच्याने तुमच्या कृतीशी काही संबंध नाही. आपल्या कृतीमुळे परिस्थिती बदलू शकते, पण त्या परिस्थितीत जिवंत राहणं किंवा न राहणं हे तुमच्या क्षमतेवर डिपेंड आहे. हे गणित काही लोकांचं उलगडत नाही. करेक्ट. करेक्ट. लोक परिस्थितीचा विचार करतात. परिस्थितीला कारणीभूत बाजूचा व्यक्ती आहे तर मला ही शिक्षा का. तुला परिस्थितीला कारणीभूत शेजारचे व्यक्ती आहे, परिस्थितीला बऱ्याच कारणीभूत तूही आहे, तो परिस्थितीचा भाग झाला. तू जगणं न जगणं, तुला त्रास होणं न होणं हे तुझ्या सक्षमतेवर निर्भरित आहे. ही शिकवणच समजत नाहीये लोकांना, जी अनेक सुभाषितांमध्ये श्लोकांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये सांगितलेलं आहे की दोन्ही गोष्टींकडे दोन वेगळ्या व्ह्यूने बघणं गरजेचं आहे. परिस्थिती नीट कशी राहावी ह्याचे सुद्धा प्रयत्न केले गेले पाहिजे आणि कोणत्याही परिस्थितीत कसं जगता यायला पाहिजे एवढी सक्षमता सुद्धा आपल्यात आणली पाहिजे. या दोन पॉइंट ऑफ व्ह्यूने जगणं म्हणजे समजू आपण मनुष्याचं जीवन सफल करतो. करेक्ट. अदरवाईज काय काय उपयोग नाही बुद्धीचा. करेक्ट. तरी देव येणार आहे, रात्रीतनं स्वप्नात काहीतरी बोलणार आहे, ह्या फालतू भकाड गोष्टींमध्ये, दृष्टांतांमध्ये जगण्यामध्ये आणि त्या पोथ्या वाचून सायकोलॉजिकली स्वतः प्लेसिबो मध्ये जगणं, विकृत्यात जगणं हे एवढं वाढलेलं आहे की लोक म्हणून रस्त्यावरती बिंदास फिरतायत. दे डझंट अंडरस्टँड मी कोणाचं वाईट केलं नाही, तो माझं काय वाईट करणार. तो विषाणू आहे, निसर्गाचा एक भाग आहे, त्याला कुठेही खाद्य मिळालं नाहीये त्यामुळे तो फोपावला आहे आणि तो मनुष्यात घुसतोय. कारण मनुष्याच्या शरीराची स्वतःची जी क्षमता आहे ती खालच्या स्तराला आलेली आहे म्हणून तो बाधित झाला. विषाणू हा आत्तापासून नाहीये, हा पृथ्वीच्या जन्मापासून असेल कदाचित. करेक्ट. आता माणसाला इफेक्ट होतोय, फरक एवढाच आहे. हे लोकांना कळत नाहीये. तर आता माणसाला कळलं पाहिजे की ज्या पद्धतीने तो फेपावतो आहे म्हणजे आपल्याला आपली सक्षमता वाढवली पाहिजे. दॅट इज द ओनली सोल्युशन. विषाणूंना औषधं नाही, तुमच्या शरीराची यंत्रणा खराब कमजोर ती सुदृढ करा, कोणताही विषाणू तुम्हाला बाधा करणार नाही. प्रश्नच नाही. प्रश्नच नाही. आता आपण तुम्ही एक जे म्हटलं ना की ईश्वर कुठल्या रूपात येईल, म्हणजे गीतेमध्ये भगवंतांनी सांगितलेलं आहे यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. तर त्यांनी आपल्याला हे काही वचन दिलेलं नाहीये की मी 2 हात 2 पाय 1 डोकं अशा प्रकारे येईन म्हणून. सहस्त्र शीर्षा पुरुषः सहस्त्राक्ष सहस्त्रपाद असाही येतो. हा करोनाचा जो विषाणू आहे तो दिसायला छोटा जरी असला तरी सुद्धा तिचे सहस्त्र हात आणि सहस्त्रपाद आहेत की नाही. तर हे भगवंताचं रूप नाहीये का. सगळे भगवंताचेच रूप. हा, तर हे भगवंताचं रूप धर्माचं रक्षण करण्यासाठी, धर्म प्रस्थापित करण्यासाठी जे लोक अधर्माने राहत होते आतापर्यंत, त्याच्यामुळे त्यांची रचना किंवा त्यांच्या शरीराची हानी झालेली आहे, त्यांना खतम करण्यासाठी, त्यांना संपवण्यासाठी हे परमेश्वराचं रूप आहे. एक्झॅक्टली. असं नाहीये. एक्झॅक्टली तेच आहे. कारण काय आहे, जर मी माझ्या मनुष्य धर्माचा आणि शरीर धर्माचं जर पालन करत नसेल तर हा विषाणू विष्णू रूपामध्ये मला खतम नक्कीच करेल. प्रश्नच नाही. मी राक्षसाच्या गुटात गेलेलो आहे, मी अधर्माच्या गुटात गेलेलो आहे आणि माझ्या बाजूने परमेश्वर नसणार आहे. परमेश्वर म्हणजे जीवन आहे. आता महेश पहा, मी एक गोष्ट सांगतो म्हणजे मग एकदम फरक म्हणजे एकदम क्लिअरली लक्षात येईल की हे कसं असतं. की आपण समजा निसर्गाकडे बघितलं तर निसर्गामध्ये आपल्याला असं लक्षात येईल की मनुष्य सोडून इतर कुठलाही प्राणी आपल्या गरजेपेक्षा जास्त अन्न खात नाही. ठीक आहे, नंबर 1. त्याला इंग्रजीमध्ये ग्लटनी हा शब्द आहे, गरजेपेक्षा जास्त खाण्याला. दुसरी गोष्ट अशी आहे की कुठलाही प्राणी, मनुष्य सोडला तर, गरजेपेक्षा जास्त वस्तूंचा संग्रह करत नाही. त्याला इंग्रजीत होर्डिंग म्हणतात किंवा संस्कृतमध्ये परिग्रह म्हणतात. ठीक आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे कुठलाही प्राणी इतर प्राण्यावर बलात्कार करत नाही किंवा उगीचच्या उगीच त्रास देत नाही.
जर दुसरा प्राणी माझं अन्न असेल तर मला जेव्हा भूक लागलेली असेल तेव्हा मी त्या प्राण्याची शिकार करेन, परंतु अदरवाईज मी त्याला कुठल्याही प्रकारे त्रास देणार नाही. हा निसर्गाचा नियम आहे, प्राण्यांचा नियम आहे. तर जोपर्यंत मनुष्य ह्या 3 गोष्टी करतोय तोपर्यंत मनुष्य देखील नाही. तर ह्या 3 गोष्टी जोपर्यंत आपल्या मनातून जात नाहीत पूर्णपणे तोपर्यंत मनुष्य खऱ्या अर्थाने प्राणी देखील नाहीये. तर ह्या 3 गोष्टी जेव्हा आपल्या मनातून पूर्णपणे जातात तेव्हा आपण खऱ्या अर्थाने प्राणी होतो. आणि त्यानंतर आपण मनुष्य म्हणजे काय हा विचार करू. तर मनुष्य म्हणजे काय की जेव्हा आपल्याला असं लक्षात येतं की प्रत्येक जीव जो आहे तो माझा बांधव आहे, कारण की त्याची जी आई आहे ती पृथ्वी ती कॉमन आहे आणि त्याचा जो पिता आहे म्हणजे त्यातलं जे जीवन आहे ते देखील कॉमन आहे. जेव्हा मला हे लक्षात येतं की महेश आणि विक्रम या दोघांची आई एकच आहे पृथ्वी आणि वडील एकच आहे जीवन, तेव्हा महेश हा माझा सख्खा भाऊ आहे ही भावना माझ्या हृदयात पूर्णपणे ठसते. त्यानंतर स्वप्नात देखील महेश बद्दल माझ्या मनात कुठल्याही प्रकारचा वाईट विचार येत नाही. आणि हे केवळ महेश बद्दल नाहीये, प्रत्येक जीवाबद्दल आहे, इन्क्लुडिंग जो जीव ज्याला मी विषाणू म्हणतोय. ठीक आहे, कारण की तो विषाणू भगवंताचाच रूप आहे आणि तो ज्या लोकांना संपवण्याची गरज आहे त्या लोकांनाच तो संपवतो आहे, सगळ्यांना नाही संपवणार आहे. आज आपण जिवंत आहोत हे सिद्ध करतं की आपले आई वडील, त्यांचे आई वडील, त्यांचे आई वडील अशा अनेक प्रकारच्या महामारींना पूर्ण उरलेले आहेत. त्यामुळे या महामारीमधनं देखील सगळं जीवन नष्ट होणार नाहीये. आणि जे उरतील ते सक्षम असतील, ते सुदृढ असतील आणि ते धर्माचं पालन करणारे असतील आणि ते धर्म पुन्हा प्रस्थापित करतील. हा ह्या करोनाच्या एकंदरीत परिस्थितीतून मी घेतलेला धडा आहे. मला अनफॉर्च्युनेटली आता हे बंद करणं भाग आहे, कारण की मला एक दुसरी मीटिंग आहे आता जी सुरू व्हायला हवी होती आतापर्यंत, तर ती मी सुरू करेन. परंतु संतोष, आपण हा कार्यक्रम पुन्हा करू. मी वचन देतो की मी पुन्हा यायला तयार आहे. तर जेव्हा आपल्याला सगळ्यांना शक्य असेल तेव्हा आपण हा कार्यक्रम पुन्हा करूया. तर जरूर, आतापुरता मी निरोप घेतो. नमस्कार. Yes, मला फार चांगलं वाटलं, थँक्स. तुम्ही चांगले प्रश्न विचारले सगळ्यांनी आणि छान वाटलं. तर आपण बोलूया पुन्हा. बरं आहे? येस, नमस्कार. थँक्यू व्हेरी मच.